अकोला जिल्ह्यात बियाणे न उगवणे आणि पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दुबार तर काही भागात तिबार पेरणीची वेळ आली असून तातडीने आर्थिक मदतीची मागणी होत आहे. अकोला जिल्ह्यात यंदा सुमारे 3.5 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी करण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार तर काही भागात तिबार पेरणीची संकट ओढवले आहे. त्यातच पावसाने पुन्हा दडी मारल्याने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली असून जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवरील वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील बोडखा गावात ANN न्यूजने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पिके वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून तातडीने पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या पाल्यांची शैक्षणिक फी, वीज बिल माफ करून तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन तसेच तूर पिकाची पेरणी केली होती. परंतु गेल्या 8 ते 10 दिवसापासून पाण्याचा जो खंड पडलेला आहे त्याच्यामुळे याचा विपरीत परिणाम हा शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यावर होत आहे. बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते ते बियाणे बहुतांश ठिकाणी उगवलेले नाही, कारण जमिनीचा ओलावा जो आहे हा पूर्णतः संपलेला आहे. आपण सध्या स्थितीमध्ये पातूर तालुक्यातील बोडखा या गावी आहोत. जे शेतकरी आहेत ते त्यांची व्यथा मांडणार आहेत. दादा, मला सांगाल की सध्याची परिस्थिती काय आहे? आमची व्यथा झाली ही एक मोठी कथा. कारण काय झालं, आम्ही पेरणी केल्यानंतर धोधो पाऊस पडल्यामुळे ते बियाणं दबलं आणि उगवलंच नाही. पुन्हा आम्ही पेरणी केली तर आता सध्याची परिस्थिती खंड पडल्यामुळे आमचं बियाणं उगवलंच नाही. काही उगवलं तर ते कोंबजलं. आता प्रश्न असा पाहिजे, तिसऱ्यांदा आम्हाला पेरणी करण्याची वेळ आलेली आहे. आता तिसऱ्यांदा पेरणी करतो म्हणजे पैसा नाही राहिला जवळ. आता पहिलेच तर आम्ही अगोदर कर्ज काढलं आणि या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था नाही. काही शेतकऱ्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे तर त्या ठिकाणी विद्युत पुरवठा हा सुरळीत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर संकट, पहिले अल्निनो फलनिनोनं संकट आणलं, आता शासन संकट आणण्यात आहे. विद्युत विभाग काही लक्ष देत नाही, पाण्याची पातळी घसरली आणि अंगावर कर्ज झालं. सर्व शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे. त्यामुळे आम्हाला जीवन जगता येईल, नाही आम्हाला मरण्याशिवाय कोणताही पर्याय या ठिकाणी उरला नाहीये. ज्यावेळेस पहिल्यांदा आम्ही पेरलं त्यावेळेस एवढा पाऊस पडला, सोयाबीन तर निघालच नाही, पुरं गाळलं. पण शेताचे जे बांध आहेत ते पुरं खलास झाले, ते फुटले. त्यानंतर दुसऱ्यांदा पेरणी केली, इकडून तिकडून पैसे आणून पेरणी केली तर हे हाल होऊ राहिले. आपण बघू शकता सध्यामध्ये हे बियाणं आहे जे शेतकऱ्यांनी पेरलं होतं, परंतु पाण्याच्या अभावामुळे ते बियाणं उगवलंच नाही. बहुतांश बियाणे खराब झालेलं आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पातूर तालुक्यातील बोडखा गावाच्या शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा केलेली आहे. शासन शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येईल का, येणाऱ्या काही दिवसातच कळणार आहे. ANN न्यूज करता सुरेश राठोड, अकोला.